आज मी आलोय ठाण्यात. खूप गरम गरम आहे. तर आता चाललोय ठाण्यातलं सगळ्यात सुप्रसिद्ध, त्याचं खूप नाव ऐकलं. तर नमस्कार मंडळी, मी मनीष तुमचं परत एका जाऊ तिथे खाऊच्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आज मी आलोय ठाण्यात, आणि ठाणे म्हणजे तलावांचं शहर. आणि ठाणे म्हणलं की आपल्याला आठवत येते मिसळ, आणि खास करून मामलेदार मिसळ. पण ठाण्यात वडापावचं कल्चर देखील भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. तर मी भरपूर जणांकडून ठाण्याचे वडापावचे रिकमेंडेशन घेतले, आणि भरपूर वेगवेगळे वडापाव ठाण्यात प्रसिद्ध आहे. जवळजवळ 10 ते 12 प्रसिद्ध नावं मला कळले, आणि बाकीचे वेगळेच. मी 5 ते 6 वडापाव ज्यांचे जास्तीत जास्त रिकमेंडेशन आलेत ते शॉर्टलिस्ट केलेत. काही त्याच्यातले भरपूर फेमस देखील आहे. मग ती नुसती हाईप आहे का खरंच टेस्टी वडापाव आहे, हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. त्यामुळे हा वडापाव शेवटपर्यंत पहा. अजून देखील आपल्या जाऊ तिथे खाऊला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर चला तर मग जाऊया ठाण्यातल्या आपल्या पहिल्या वडापावच्या स्पॉटला. तर आता आपण पहिल्या वडापावच्या स्पॉटला आलेलो आहे, दुर्गा स्नॅक्स मध्ये. आणि त्यांचा वडापाव घेतलेला आहे. तर 23 रुपयाला हा वडापाव आहे. आणि वडापाव सोबतच त्यांनी एक कोकोनटची एक पातळ चटणी आणि एक खोबऱ्याची चटणी आपली. तर वडा भरपूर मोठा आहे साईजनी, आणि त्यांनी पावासोबत पण दोन्ही चटण्या लावून दिलेल्या आहेत. मस्त वडा आहे, असा एकदम सिंपल वडा आहे, खूप तिखट नाहीये. आणि ही चटणी मस्त एकदम स्वीट चटणी आहे. जशी आपण आपल्या डोसा वगैरे सोबत जी चटणी भेटते, ओली चटणी, त्या टाईपची चटणी आहे. वडा एकदम सिंपल आहे, तिखट अजिबात नाहीये, पण तरी पण मस्त चव देतोय. म्हणजे आपल्याला तिखट वडापाव खायची सवय आहे, पण हा वडापाव मस्त लागतोय. खरंच सिंपल वडापाव एकदम. आणि पाव देखील एकदम ताजा आहे, आणि त्याच्यामुळं मस्त आहे. मला तर नक्कीच आवडलेला आहे, चांगला आहे. आणि त्याचबरोबर इथलच्या वडापाव सोबत त्यांचा लिंबू सरबत खूप फेमस आहे. तर ते देखील मी ट्राय करतो. तर ते लिंबू सरबत देखील त्यांचं घेतलेलं आहे. भरपूर लोक इथं लिंबू सरबत पार्सल देखील घेऊन जाऊन राहिले, ही मला काहीतरी गोष्ट विशेष वाटली. आणि यांच्याकडे अजून समोसा देखील त्यांचं भरपूर जातोय. तर आजचा एपिसोड आपला वडापावचा आहे, त्यामुळे आज आपण वडापावच करणार आहे. परत जेव्हा आपण ठाण्याचा एपिसोड करू तेव्हा इथलचे बाकीचे पदार्थ, यांच्याकडे मिसळ देखील आहे, समोसा आहे, आणि इडली आणि मेदूवडे हे देखील आहे. आणि ते भरपूर प्रमाणात लोक घेतात असं मला दिसून आलंय. तर एक लिंबू सरबत मी ट्राय करतो. मस्त आहे, सिंपल आहे, गोड लिंबू सरबत आहे. आणि चला तर मग एक मस्त वाटलं, एक सिंपल वडापाव, एक सिंपल कोल्ड ड्रिंक, म्हणजे सिंपल आपलं नॅचरल कोल्ड ड्रिंक. आणि आता जाऊया आपण आपल्या दुसऱ्या वडापावच्या स्पॉटला. तर आता चाललोय ठाण्यातलं सगळ्यात सुप्रसिद्ध, त्याचं खूप नाव ऐकलंय, तो गजानन वडापाव ट्राय करायला. बघूया त्याची हाईप आहे का खरंच वडापाव टेस्टी आहे. तर ठाण्यातलं द मोस्ट फेमस म्हणजे ठाणे, ज्याच्यासाठी ठाणे म्हणलं वडापाव, आणि ठाण्यातलं वडापाव म्हणलं की सगळेजण नाव घेतात, तर गजानन वडापाव. तर तिथलचा वडापाव घेतलेला आहे आज. आणि त्यांची वडापाव देण्याची स्टाईल पण वेगळी. पान आहे, एक पान आहे, कशाचं पान, पळसाचं पान आहे माझ्या मते. आणि त्याच्यावर एक पिठलासारखी चटणी दिलेली, आणि वरून ठेचा टाकलेला आहे. आणि भरपूर मोठा पाव आहे, आणि वड्याची साईज छोटी आहे पण पाव साईज मोठी. तर चला तर मग मी खाऊन बघतो हा वडापाव, म्हणजे हाईप आहे का खरंच खूप चांगला आहे. दुर्गाचा पाव याच्यापेक्षा थोडा ताजा जाणवतो. चांगला आहे वडापाव. म्हणजे त्यांचा वड्यात एवढी काही हे नाही, पण त्यांची चटणी युनिक आहे. आणि चटणी म्हणजे ते जवळजवळ पिठलंच आहे आपलं, आणि त्याचं ठेचा
पिठलं आणि त्याच्यासोबत हा वडापाव चांगला लागतो. ₹20 हा वडापाव आहे. सध्या तरी मला खरं सांगायचं तर याच्यापेक्षा दुर्गाचा वडा बेटर वाटलाय. तर आपण आता बघूया आपला पुढचा वडापाव कसा आहे ते. तर चला तर मग जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनला. आपला जो तिसरा वडापावचा पॉईंट आहे तो या गजानन वडापाव पासून फक्त 300 ते 350 मीटर वरच आहे. त्यामुळे मी त्या पॉईंटला पायी चाललोय. आणि तो वडापावचा पॉईंट म्हणजे राजमाता वडापाव म्हणून आहे. तर करूया तिथलचा पण वडापाव ट्राय. तर आता राजमाताचा वडापाव घेतलेला आहे. याची देखील किंमत ₹20 आणि यांच्याकडे देखील पिठलं दिलेलं आहे, पण त्याच्यात थोडे शेंगदाणे वगैरे दिसतंय, थोडंसं वेगळं दिसतंय गजाननपेक्षा. आणि यांनी पण ठेचा नाही म्हणता येणार, यांनी एक ठेच्यासारखी एक हिरवी चटणी दिलेली. तर गजानन मधला जो होता तो प्युअर ठेचा होता, म्हणजे जो मिरची बारीक केलेली होती फक्त, आणि यांनी काहीतरी एक चटणी दिलेली. आणि यांचा वडापाव ट्राय करूया. सगळीकडचे वडापाव एकदम गरमागरम आहे, त्याच्यामुळे खायला मजा येते. आणि इथं पान वगैरे त्यांनी काय दिलेलं आहे, साधा पेपर दिलेला आहे. वडापाव टेस्टी. वडापावच्या आतमध्ये देखील मिरच्या वगैरे, म्हणजे पहिले आपले जे 2 वडापाव जे तिखट नव्हते, हा वडापाव जरा डिफरंट आहे. हा वडापाव त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. आणि या वडापावच्या आतमध्ये देखील मिरच्या आहे आणि एक वेगळी चव लागते वड्याची. म्हणजे चटणी तर चांगलीच आहे, पण वडा देखील चांगला आहे. एकंदरीत मला गजाननपेक्षा तरी राजमाताचा वडापाव चांगला वाटलाय. आणि असं कोण आहे का की ज्यांना गजाननचा वडापाव आवडत नाही, राजमाताचा आवडतोय, त्यांनी पण कमेंट करा आणि मला सांगा. आणि भरपूर सारी गर्दी दिसते, म्हणजे तिन्ही स्पॉटला भरपूर गर्दी होती वडापाव घेण्यासाठी. आणि हे तिन्ही स्पॉट खूप जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. आणि आपले अजून जो पुढचा स्पॉट आहे तो देखील, म्हणजे सगळेच जे स्पॉट आहे हे जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरच्या रेडियसवरच. तर आलो आपण आपल्या पुढच्या स्पॉटला. आणि हा स्पॉट ठाणे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. आणि इथलची गर्दी पाहूनच मला इथंचा वडापाव खायची इच्छा होते, कारण सगळ्यात जास्त गर्दी मला इथं दिसली. खूप गर्दी आहे. एकतर हा एरियाच खूप म्हणजे गर्दीचा, हा एरियाच खूप गर्दीचा आहे. इथं ठाणे स्टेशन आहे, इथं बस स्टँड आहे, आणि त्यामुळे देखील असू शकते गर्दी. किंवा वडापाव देखील खूप जणांनी रेकमेंड केला आहे, तर वडापावची टेस्ट पण चांगली असू शकते. पण प्रचंड गर्दी आहे वडापाव खाण्यासाठी. त्यामुळे चला तर मग इथलचा कुंज विहारचा वडापाव ट्राय. कुंज विहारच्या वडापावची स्पेशालिटी म्हणजे त्याची मोठी साईज आणि इथे मिळणारी अनलिमिटेड चटणी. आणि स्टेशनच्या बाहेरच गरम वडापाव खायला लागलेली ही सगळी गर्दी. वडापाव ठीकठाक होता. मला बाकीच्या 3 वडापावपेक्षा एवढा काही खास वाटला नाही, पण खूप जणांना आवडत असेल, हे माझं पर्सनल मत आहे. पण ठीकठाक वडा आहे. यस, तुम्ही ठाण्यात आल्यावर ट्राय करू शकता. तर आलो आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या स्पॉटला. इथं देखील खूप गर्दी दिसतीये. चला तर मग इथलचा वडापाव घेतो मी आणि ट्राय करू इथला वडापाव कसा आहे. शेवटच्या लोकेशन वरून आपण वडापाव घेतलेला आहे आत्ताच. सॉरी, इथं पाव भेटत नाही, इथं नुसतं वडा भेटतोय. आणि या ठिकाणी पाव देत नाही, फक्त बटाटा वडा भेटतोय. एक वड्याचा पीस 18 रुपयाला आहे. त्याच्यासोबत ही चटणी आहे, लाल चटणी आहे, आणि आपलं चिंचेचं पाण्याची चटणी आहे, चिंचेची चटणी आहे, आणि मिरच्या दिलेल्या आहेत मस्तपैकी, आणि नुसता वडा आहे. तर आता आपण श्रद्धा पारसान मार्ग इथून हा वडा घेतलेला आहे. भरपूर जणांनी ही पण प्लेस रिकमेंड केली ती. खूप गरम गरम आहे. मस्त वडा, असा टँगी फ्लेवर लागतोय ते चिंचेच्या चटणीमुळे वगैरे. आणि सिंपल वडा आहे, आपण तिखट नाही, त्याच्यामुळे पावाची अजिबात गरज नाहीये. याची लेअर थोडीशी क्रिस्पी आहे,
क्रिस्पीनेस जाणवतोय बाकीच्या आपल्या 4 वड्यांपेक्षा. मस्त वडा आहे. आणि यांचे मूग डाळ भजी देखील तेवढेच फेमस आहे. पण मी आता सध्या 5 वडापाव घालले, त्याच्यामुळं अजिबात पोटात जागा नाही. त्यामुळे मूग डाळ भजी मी आता घेतलेलं नाही. पण तुम्ही जर तिथं आले श्रद्धा प्रसन्न तुम्ही मूग डाळ भजी नक्की घ्या. तर मस्त आहे की 5 वडापाव ठाण्यातले ट्राय केलेले आहेत. आणि मला माहिती आहे ठाणेकर तुमच्याकडे अजून भरपूर मोठी लिस्ट आहे. 5 वडापाव ठाण्याचं वडापाव एक्सप्लोरेशन संपू शकत नाही, कारण अजून खूप प्रसिद्ध वडापाव राहिलेत. त्यासाठी हा एक व्हिडिओ पुरणार नाही. मी परत एकदा ठाण्याला येणार आहेत पुढचे वडापाव एक्सप्लोर करायला. तर तुम्ही नक्की मला आता याच्या पुढे कोणते 5 वडापाव मी एक्सप्लोर केले पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. आणि ठाण्यामधले खरंच वडापाव कल्चर एकदम अप्रतिम होते. सगळेच वडापाव चांगले होते. जो दुर्गा स्नॅक सेंटरचा होता तो तिखट नव्हता, एकदम सिंपल होता. त्याच्यानंतर गजाननची चटणी चांगली होती. राजमाताचा एक वड्याला तिखट होता. आणि श्रद्धाचा जो वडा खाल्ला तो वड्यातच चव होती, त्याला पावाची देखील गरज नव्हती. आणि श्रद्धामध्ये जर तुम्ही आलात तर कॅश पैसे ठेवा. तिथं ऑनलाईन पेमेंट ते घेत नाही. आणि सगळ्या ठिकाणी मला या ठाण्याच्या जे मी वडापाव सेंटरला गेलो तिथं मला लिंबू सरबत प्रत्येक ठिकाणी दिसलंय. तर एक लिंबू सरबतची देखील इथं एक क्रेज आहे किंवा एक आपण परंपरा म्हणू शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी लिंबू सरबत आणि ती अशी छानशी काचेची बाटली दिसतीये. तर मस्त वाटलं, आजचा एक्सपिरियन्स मस्त होता. सगळेच वडापाव चांगले होते. तुम्ही जेव्हा कधी ठाण्यात येताल, जे ठाण्याच्या बाहेरचे लोक आहेत ते तुम्ही जेव्हा कधी कामानिमित्त किंवा काही फिरायला ठाण्यात येताल तर हे सगळे वडापाव एक 2 ते 3 किलोमीटरच्याच रेंजमध्ये. तर तुम्हाला जसा वडापाव असेल तर तसे तुम्ही ट्राय करा नक्कीच. आणि मी ठाण्याचा नक्कीच पुढचा वडापावचा व्हिडिओ घेऊन येतोय. ठाणेकर पुढचे 5 वडापाव कमेंट करायला विसरू नका. आणि आपलं कंटेंट जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच मी क्वालिटी कंटेंट यापुढे देखील टाकत राहणार आहे. नुसतं फूडच नाही तर वेगवेगळे ट्रॅव्हलचे व्हिडिओ देखील आपल्या पेजवर येणार आहेत, आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे जाऊ तिथे गावला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.